जर कुठला असेल तर एक आहे धनुष्यबाण आणि दुसरं आहे घड्याळ. मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. आताचा काळ फार चला काय, कोण कुणाला समजावून सांगायचं आहे अडाणी असं कोण नाही. प्रत्येकजण हुशार आहे, प्रत्येकाला समजतं. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे असं मी कधी मानतच नाही. प्रत्येक सभेमध्ये अण्णा ह्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी म्हणाले. आता अण्णाचं भाषण ऐकून मला अतिशय उत्स्फूर्तपणे माझं स्वतःचं मन हेलावून गेलं की मला अण्णा आज माझ्या स्टेजवर आले आणि मला तिने मोठ्या आशीर्वाद दिला. मी पहिल्यांदा अण्णाचं मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात अण्णाचं स्वागत या ठिकाणी करा. या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी वाळूजमधील सर्व मंडळी, सन्माननीय भाऊसाहेब कादेजी, सन्माननीय गणिनाथ हेळकर, माझे मित्र सन्माननीय प्रसन्न पाटील, माझे मित्र विकास शेठ मोठे, सन्माननीय किरण मोठे, सन्माननीय जयवंत जाधवजी, सन्माननीय दादा डोडारेजी, सन्माननीय विनोद पाटीलजी, सन्माननीय भगवंत कुलकर्णी, सन्माननीय गोवर्धन मोठे, सन्माननीय मोतीलाल गादे, सन्माननीय ज्ञानेश्वर मोठे, सन्माननीय निळकंठ मोठे, सन्माननीय उमेश मोठे, सन्माननीय सुधीर मोठे, सन्माननीय राहुल मोठे, सन्माननीय छगन मोठे, सन्माननीय निळकंठ मोठे, सन्माननीय श्रद्धानंद ताकबाते, सन्माननीय केरबा मोठे, सन्माननीय संदीप मोठे आणि माझ्यासोबत या ठिकाणी आवर्जून आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे काका जेव्हा पाटील सर, माझे मार्गदर्शक सन्माननीय कोल्हाळ सर, सन्माननीय महादेव वातकरेजी, सन्माननीय चंद्रकांत भडंगेजी, सन्माननीय मोहन मोठे सर, सन्माननीय भाऊसाहेब धावणे सर, सन्माननीय माता ज्यांनी भाषण केलं इकुलगाचे डेप्युटी सरपंच पृथ्वीराज धवन, ह्याच्याबद्दल थोडं सविस्तर परत सांगतो. सन्माननीय विजय दगडेजी, सन्माननीय प्रगतीताई दगडे आमचे उमेदवार आहेत. दगडेताई जर उभारून जर नमस्कार करा. सगळ्यांनी दगडेताईंना आशीर्वाद द्या. दगडेताईचं चिन्ह आहे घड्याळ. कल्पनाताई पाटीलजी, सन्माननीय शिरसट सर, सन्माननीय हरी पाटील, अनुप पाटील, पत्रकार बंधू, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वाळूजकर बंधूंनो, मला अण्णा कामाच्या बरेच याद्या आहेत. हे काम आहे, डीपीचं काम आहे, रस्त्याचं काम आहे, पुलाचं काम आहे, रस्त्याचे जर वस्तीवरची रस्ते आहेत. तुम्ही आता युसुफ सरने आम्हाला डीपीचं सांगितलं. ह्या सगळ्या समस्या सोडवल्या पाहिजेत. कुणी सोडवलं पाहिजे? आपल्या लोकप्रतिनिधींनी, आपले जे नेतृत्व करतात ते. मी परवा जाधववाडीला गेलो होतो. परवा जाधववाडीला संध्याकाळी उशिरा अख्खी जाधववाडी त्या ठिकाणी आली. तुमचाच एक भाग आहे. जाधववाडीमध्ये गेले 40 वर्ष ती लोक नदीच्या पलीकडे राहतात. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं, मन हेलावून गेलं. काय केलं ह्या 40 वर्षामध्ये ह्या राजकारणी लोकांनी? ह्यांचाच आमदार, ह्यांचाच खासदार, हेच डीसीसी चेअरमन, ह्यांचाच सेक्रेटरी, ह्यांचाच पालकमंत्री, सगळं ह्यांचंच. तरी सुद्धा का बरं हा आपल्या वाळू तर त्यांच्या एकदम सगळ्यात फेवरेबल गाव. गादीदाजीचं नाव किती मोठं. सुशांत माझा मित्र होता, जिल्हा परिषद सदस्य होता, सभापती होता. मी सुशांतला कधीच नावं ठेवणार नाही. मी सुशांतला कधीही नावं ठेवणार नाही. कारण सुशांतची तळमळ त्यांनी माझ्याशी कित्येकदा बोलून दाखवले. त्याला कधी कामच करू दिलं नाही, कधी काम करू दिलं नाही. त्यालाच काय, आता इथं आमचे कोल्हाळ सर आहेत. कोल्हाळ सर कुठे आहेत? कोल्हाळ सर ते पण जिल्हा परिषद सदस्य होते. वैद्य मागे कोल्हाळ सरला त्यांच्या नरखेड मधल्या घराच्या समोरचा रस्ता सुद्धा करू दिला नाही. मित्रांनो, हे फक्त कठपुतली म्हणून ह्या लोकांना असे लोक पाहिजेत. आपल्या भागाला जाणीवपूर्वक मागे ठेवायचा आहे, त्यांचा विकास करायचा नाही. ह्याचे कारण काय माहिती आहे तुम्हाला? ह्याचे कारण आहे स्वर्गीय शहाजीराव पाटलांच्या निधनानंतर ह्या भागामधलं नेतृत्व तयार झालं नाही पाहिजे. तुमच्या दारात जर विकासाची गंगा आली, तुमच्यात जर समृद्धी आली, तुमच्यात जर तुम्ही जर 4 एकर 10 एकर ऊस बागायतदार झाला, तुमच्या दुधाच्या संस्था तुमच्या नीट झाल्या, तुमची पोरं चांगली शिकायला लागली, नोकरीला लागली, तर तुम्ही
आमचं ऐकणार नाही. बारकी सारखी गाराणी घेऊन तुम्ही अंधेरला येणार नाही. म्हणून ह्या भागाचा ह्यांना पिचण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. मी नेहमी ह्या लोकांना सांगत असतो की ज्याला गेल्या 40-50 वर्षामध्ये स्वर्गीय शाजीराव पाटील यांच्यानंतर त्यांचा विचार मारायचं काम कोणी केलं असेल तर मी आज जाहीर या स्टेजवरून सांगतो, आमच्या अजितदादाला स्मरून सांगतो, अजितदादाचं त्यांच्याकडे उपकार आहेत म्हणून सांगतो, हा सगळा अन्याय जर कुणी केला असेल तर राजन बाबुराव पाटील यांनी केला. राजन बाबुराव पाटील यांनी ह्या नरखेड भागातल्या पंचकृषीतल्या 40 गावावर जाणीवपूर्वक अन्याय केला. त्याचं एक उदाहरण त्यांनी आणखीन एक प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं 12 वाड्या ते ताब्यात ठेवल्या. आज तुम्ही सगळ्यांच्या टीव्ही चॅनलमुळे तुम्हाला सगळ्यांना कळलं की नगरपालिकेचा अर्ज भरताना सुद्धा कशी परिस्थिती अनगरमध्ये असते. सगळ्यांनी बघितले ना, त्या आपल्या ताईने कशी अवस्था झाली, किती पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना अर्ज भरायला लागला. अशीच परिस्थिती बंधूंनो आपल्यावर पण येणार होती. आपण सगळे विसरून गेलो. सरकारच्या दबावात असताना अजितदादाचा उपयोग करून त्यांनी अप्पर तहसील कार्यालय अंधरला नेलं होतं. ते चालू पण झालं होतं. मी नरखेडच्या सुरेश पाटलाचा, नरखेडच्या शाजीराव पाटलांच्या गावचा पाटलाचा पोरगा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या युक्तीप्रमाणे मला काय जे जमतंय ते मी सगळं केलं. आणि त्या तरुण पोरांना कुणाला निकाल माहित असेल हायकोर्टाचा तर जरूर हायकोर्टाच्या साईटवर जा आणि संतोष पाटील वर्सेस महाराष्ट्र शासन निकाल ऐका. ते अप्पर तहसील रद्द केलं ते मी माझ्या गनिमी काव्यानं कशा पद्धतीने, कारण ह्यांची ताकद मित्र फार मोठी ताकद. 10-15 वकिलाची फौज. आपल्याकडे एकच वकील होता पण भारी होता. पण त्या वकिलांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं आपल्याला काही युक्त्या लढवा लागतील त्या युक्त्या लढवल्या आणि सकाळच्या पहिल्या सत्रात 10:05 कोर्ट चालू 10 वाजून 5 मिनिटांनी अनगर तहसीलचा निकाल आपल्या बाजून लागला आणि आपण सगळे त्याच्या चंगुलमधनं त्याच्यातून मुक्त झालो. नाहीतर आपल्याला प्रत्येक अर्ज भरायला ग्रामपंचायतचा, जिल्हा परिषदचा, जी आज नगरपालिकेची अवस्था झाली त्याच पद्धतीची अवस्था आपल्याला झाली असती. हे विसरता तुम्ही कामा नये. हा झाला अनगरकरांचा अन्याय. त्यांची विचार आपल्या भागाला कशा पद्धतीनं त्यांनी जाळ्यात ठेवायचं. आज या ठिकाणी मोहम नरखेडमध्ये सभा झाली, भाषणं झाली. फार मोठं कोण बोलत होतं. कुणी सांगितलं की सीना भगवतीचा जोड करवा. सुशांतने खूप प्रयत्न केले. मी त्याने प्रयत्न केले असे अजिबात म्हणणार नाही, परंतु ते होता कामा नाही म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले. मी आज या ठिकाणी काही कागदपत्र तुम्हाला दाखवणार आहे. मी सीना भगवती जोड कालव्याच्या प्रश्नाबद्दल मी मागच्या त्या ठिकाणी एक छोटखानी आपली सभा होती त्या ठिकाणी बोललो होतो. सीना भोगावती जोड कालव्याचा प्रस्ताव ह्या संतोष पाटलांनी, आमचे नेते नारायण राणे साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने तो महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवला आहे. त्याला अंतिम मंजुरी एक त्रुटीमुळे राहिली आहे. तो प्रस्ताव मी जाहीरपणे सांगितलं की हे वल्गना करणाऱ्या ह्या नेत्यांनी त्यांच्याकडे असलेला एक कागद सीना भगवतीचा दाखवावा. मी आता सुद्धा निवडणुकीतून माघारी घेतो आणि राजन पाटलाला पाठिंबा द्यायची तयारी आहे माझी. मी आता हा सीना भगवतीचा हा प्रस्ताव आहे तो शासनात गेला. हे शासनाचं पत्र आहे, माझं नाही. हे इथं कुणाला आहे ते मी ह्याच्या भरपूर कॉप्या आणल्या. मी ह्याला सांगतो इथल्या लोकांना कॉपी द्या आणि पत्रकारांना पण कॉपी द्या. त्याची सीना भगवती जोड कालव्याचा संपूर्ण प्रस्ताव मी ह्या ठिकाणी आणलाय. ह्या सगळ्या लोकांना त्या प्रस्तावाच्या कॉप्या वाटा सगळ्याला कळू द्या. सीना भगवतीवर राजकारण आता तुम्ही करू नका. बाद झालं तुमचं. सीना भगवतीचं राजकारण करायचं तुम्ही बंद करा. मी ह्या वाळून मधनं सांगतोय, बंद करा राजन पाटील. आम्हाला आमचं सीनेचं पाणी भगवतीच्या नदीला पाजायचं आहे. हा संतोष पाटला शब्द आहे. हे त्याचा पुरावा आहे. हा कागद सगळ्याला द्या, पत्रकारांना द्या, पत्रकारांनी छापा.
आज पालकमंत्र्यांनी सांगितलं की तो मुख्यमंत्र्याकडे मी करेन. खरं आहे, मुख्यमंत्री सही लागणार आहे, हा मुख्यमंत्र्याकडे पेंडिंग आहे. परंतु हा प्रस्ताव मात्र संतोष पाटलाचा आहे. लक्षात ठेवा, हा प्रस्ताव संतोष पाटलांनी सगळी तयारी करून याचा पाठपुरावा करून गेले 2.5 वर्ष झालं मी याचा पाठपुरावा करतोय. आणि हे जे कागद आहेत, हे कागद ज्याला कुणाला पाहिजेत त्याला आहेत त्या पत्रकारांना मी दिलेत. त्यामुळे सिना भगवतीचा प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे ह्याने संपलेला आहे. एक तांत्रिक अडचण आहे. परवा राणे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलंय. त्याचे सेक्रेटरी दीपक कपूर आहेत. दीपक कपूरांना त्यांनी सांगितलं की 1 महिन्याच्या आतमध्ये त्याची काही त्रुटी आहे ती त्रुटी पूर्ण करा व याला तत्वता मान्यता द्या. अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, मुख्यमंत्री काय त्यांच्याच एकट्याचा वरे काय लावलेलं का, हे करीन ते करीन आमचंच सगळं आहे. अरे आम्ही बी आहे, नारायण राणे आहे, एकनाथ शिंदे आहे, आमचं बी सरकार. तुम्हाला जेवढं काहीच कळत नाही त्यापेक्षा मला लय कळतंय. मी काय खरंच मी काय बोलत नाही. हा दुसरा विषय हा झाला सिना भगवतीचा. वाटलं सगळ्यांना. दुसरा विषय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण नरखेडमध्ये तुम्ही म्हणता नरखेड का. आपण नरखेड देगाव वाळू डिस्कवड हे वेगळं नाही. आपण नरखेड एक सेंटर पॉइंट आहे. म्हणून मी नरखेडमध्ये उपजिल्हा रुग्णालय जे सोलापूर नंतर फक्त पंढरपूर आहे, ते विशेष बाब म्हणून आपण नरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं. त्याचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय मी अभिजित हा सगळ्याला वाचू दे, सगळ्यांना कळू दे. काम काय असतं पत्र काय असतात हे शासन निर्णय वाटतो. मी उगी लावली टाळ्याला काही बोलत बसायचं, लोकांना येड्यात काढायचं. आता बस झालं ना. उपजिल्हा रुग्णालय म्हणजेच मोठं असतं. ते 165 कोटीचं त्याचं बजेट असतं. असं हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल आपण नरखेडमध्ये होतंय, जेणेकरून आपल्या सगळ्या 25-50 खेडेगावातल्या लोकांना सोलापूरमध्ये आरोग्य सेवेसाठी कुठं लांब जायची गरज भासणार नाही. मित्रांनो, हा विकास आणखीन एक मी पत्र दाखवणार आहे. हे काय करतात त्यांनी सांगितलं की हे कुठले पैसे आणणार, हे काय करणार. अहो, मी निवडणुकीला उभारायच्या अगोदरचं माझं काम आहे. मी निवडणुकीला उभारायच्या अगोदरच आहे. मी निवडणुकीला उभारणार असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं अण्णा, की ही माझ्या स्वप्नात पण नाही की मी जिल्हा परिषद निवडणूक लढवेल. इथं उमेश आहे, काय आरक्षण येते काय माहित नाही. परंतु आपल्या भागासाठी काम केलं पाहिजे. आपण आपल्या भागातल्या लोकांना आपल्याकडे जे आहे ते देण्याची ताकद आपल्यात आहे. तर आपल्या भागाचा विकास केला पाहिजे. म्हणून मी ह्या नरखेडमध्ये 132 केव्हीचं सबस्टेशन ह्या ठिकाणी मी मंजूर केलं. त्याची पाहणी झाली. आता मगाशी लाईटचा वीजचा हिशोब आहे तुम्ही सांगितलं. ह्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे. डीपी जळतो, लाईट डीम येते. सिंगल फेज आहे, सिंगल फेज करा, 2 फेज करा. लाईटला दिवसा लाईट नाही, बागा जळतात. ह्या सगळ्याचं कारण असं आहे की आपल्या नरखेडमध्ये एक सबस्टेशन आहे, ते 33 केव्हीचं आहे. त्याची क्षमता आणि मागणीमध्ये खूप फरक आहे. म्हणून आज उद्या भविष्यामध्ये इथे पाणी येणार आहे. पाणी आणल्यानंतर आता जर लाईट कमी पडते तर पाणी आणल्यानंतर किती लाईट कमी पडणार हा आपण विचार समोर ठेवला. व मी हा पण निर्णय झाला, हा नारायण राणे साहेबांच्या मुळेच झाला. मुख्यमंत्र्यांनीच सही आहे ह्याच्यावर आणि मुख्यमंत्र्यांचेच आदेश आहेत. मुख्यमंत्री तुमचा एकट्याचं नाही बेट्या हो, हे आमचा पण आहे. आमचं पण सरकारमध्ये आम्ही पण आहोत. हे सांगायसाठी हे पण द्या सगळ्यांना. हे 132 केव्हीचं हे पत्र आहे. हे सगळ्यांना वाटत आपण राज ठाकरे टीव्हीवर दाखवतो. आपण थोडीशी बारकी कॉपी केली, खरं आहे ना. जागेला पुरावा काय म्हणायचा, जागेला पुरावा. काल त्यांनी मग आजच सांगितलं ना, काय करत नाही सगळं जागेला पुरावा सगळं. आपण ह्या ठिकाणी खूप गोष्टी आपण ह्या ठिकाणी करायच्या. हे सगळं मी जिल्हा परिषदला उभारायच्या अगोदर केलंय. हे झालंय. 2 गोष्टी या ठिकाणी करतोय मी. वाळूचा जो जाधववाडीच्या नदीवरचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिज आजपर्यंत ह्यांनी सगळ्यांनी वल्गना केल्या. हा ब्रिज करणार आहे, परंतु ह्याला करायचंच नाही. हो काय, मी हा ब्रिज ह्याचा आदेश मी या ठिकाणी दिले. ह्याच्यावरती ग्रामविकास मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. ह्या मुख्यमंत्री ग्राम सडक म्हणजे मुख्यमंत्रीमधून
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या नाबार्डमध्ये हा ब्रिज आपण घेतलाय. त्याचं इस्टिमेट 19 कोटी रुपये झालं. ते येत्या मार्चमध्ये त्याचं वर्षातून एकदा मंजुरी होतं, तर येत्या मार्चमध्ये त्याला मंजुरी मिळेल व त्याच्या सगळ्या सोयीस्कर त्याच्या काही कायदेशीर बाबी आहेत एक वर्षभरात पूर्ण होतील व पुढच्या वर्षी त्या ब्रिजच्या कामाला टेंडरला सुरुवात होईल ह्याची खात्री मी ह्या वाळूंमधून ह्या सगळ्या वाळूकरांना देतो. त्याचबरोबर देगावमध्ये पण ह्या ब्रिजचा भानगड काय सांगते. आमच्या नरखेडला नदी, देगावला नदी, वाळूला नदी, गाव इकडं शेत तिकडं, बरोबर, गाव इकडं आणि शेत तिकडं, अशी परिस्थिती माझ्या नरखेड मधलीच आहे. मला वाटलं मी नरखेडचा ब्रिज केला म्हणजे ओकेच होईल. नरखेडचा ब्रिज केल्यानंतर लगेच देगावले म्हणजे हो आमचं बी करायचं, तुम्ही नरखेडचंच केलं. नरखेडच्या ब्रिजचं काम चालू आहे, तुम्ही जाऊन बघा. 30 कोटी रुपयाचा ब्रिजचं काम चालू आहे. ह्याचं श्रेय तर काय 1-2 कोटी श्रेय घेतलं त्याने, हा त्यांचंच आहे ते पण, परंतु 30 कोटीचा ब्रिज ह्याचं श्रेय ते घेऊ शकत नाही. ते CRF फंडातून नारायण राणे केंद्रात मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून नितीन गडकरीकडून ते पैसे मी आणले, त्याचं मी काम चालू केलंय. दुसरा विषय देगावच्या ब्रिजचा मी तो कागद ह्या ठिकाणी देतो. हा सरकारी कागद आहे. 30 कोटी रुपयाचा प्रस्ताव CRFच्या योजनेतून दिल्लीला गेलेला हा सरकारी कागद आहे. दिसतो सगळ्याला, हे वाटे बाबा सगळ्याला सरकारी कागद आहे. ही सरकारी कागद आहे. मी हा संतोषांना कधीही राजकारणासाठी खोटं बोलणारा माणूस नाही. ह्याचं पण मी दिल्लीमध्ये पाठपुरावा करेन आणि ह्याचं मंजुरी घेईन. आज बरेच सांगितलं नारायण राणे कसं जातो, इकडे जातो तिकडे जातो. अरे मी शिवसेनेमध्ये मोहोळ तालुक्याचा 1992ला अध्यक्ष होतो. नारायण राणे साहेबांसोबत काम केलं. 1996ला मी जिल्हाध्यक्ष झालो. नंतर राणे साहेबांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले. मी नेता कधीच बदलला नाही. शिवसेना काँग्रेसमध्ये राणे साहेबांच्या सोबत राहिलो. मी सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष झालो. मला वाटतं शाजीराव भाऊ नंतर मी आपल्या भागातला मी जिल्हाध्यक्ष झालो. शाजीराव पाटील नंतर आपले गरड संभाजी महाराज आणि त्यानंतर मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. त्यानंतर राणे साहेबांनी काँग्रेस सोडली आणि ते भाजपमध्ये आले. मी भाजपमध्ये आलो. मी कधीच आज पण मी जिल्हा परिषदचं उमेदवारी शिवसेनेतून घेत असताना मला हे भाजपवाले म्हणत होते उमेदवार घे माझ्या मागं लागले. ते काय सांगते. मी म्हणलं की मी जर भाजपकडून उमेदवार जिल्हा परिषदेत झालो असतो तर हे म्हणले असते माशे आंगरवाले आमच्यामुळे झालं खायला हाडून नको, चुकून नको. आपल्याला आमच्या मनगटात, नरखेडच्या मनगटात प्रचंड ताकद आहे. अरे आपला काम बोलताय. नरखेडची माती तितका दम आहे. राज्याचं नेतृत्व करू शकते नरखेडची माती. नरखेड हे नरखेड नाही, नरखेड, देगाव, वाळू, डिस्कळ हा सगळा परिसर हा आपला आहे. आपली ताकद आहे. हे आपल्या ताकदीला जागृत करा. मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, मी मगाशी म्हणलो होतं की थोड्या वेळ सांगतो. ही कुरुगाचा डेप्युटी सरपंच आहे. तुम्हाला वाळूजकरनं माहिती आहे तुम्हाला कधी? आम्हाला आपल्या सगळ्या निवडणुका झाल्या. अण्णा इकुरक्यामध्ये आपल्याला पोलिंग एजंट कधी मिळला होता? अण्णा तुम्हाला मिळत होता, तुम्ही त्यांच्याच पार्टीत होता. आम्हाला मिळत नव्हता. खरी गोष्ट आहे. कधी पोलिंग एजंट मिळत नव्हता. चुकून चुकरीची चाकरीची अशी एक 50-60 मतं मिळायची. ह्याच्यावर आम्हाला इकुरक्यातनं कधी काय मिळत नव्हतं. परंतु आमच्या सिद्धेश्वर महाराजांची कृपा, मी इकुरक्यामध्ये सभेला गेलो. काय होतंय माहित नाही. आमच्या पोरांना म्हणून लाईट बीट घालवलं तर बॅटरी घ्या सोबत. बाबा काय सांगावं, काहीच खरं नाही. मग आमच्यात एक धना म्हणून पोरग आहे, तिने म्हणून मी 2 घेतले जाणार म्हणजे 2 बॅटरी घेऊन गेलो. परंतु आम्ही बघतो तर काय फटाके लावून आमचं जोरात स्वागत. काय म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा नाही की इकुरक्यामध्ये फटाके लावले आणि आमचं स्वागत केलं. मग आम्ही तिथं देवाला गेलो, आपलं भैरवनाथाच्या मंदिरात गेलो. माझ्या हातनं आरती केली भैरवनाथाची. अरे काय मला हे खरंच वाटत नव्हतं. हे स्वप्न बिनो काय कळायचं ना. भैरवनाथ आरती केली, बाहेर आलो. एकाने वळलं, दुसऱ्याने वळलं, तिसऱ्याने वळलं. रस्त्यानं चाललो तो वळायला 10-12 बायका. अरे बापरे म्हणलं हे काय चाललंय. डोळ्यातनं पाणी आले. म्हणलं माझ्या हे स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नाही की इकुरक्यामध्ये माझं औक्षण होईल, मला आशीर्वाद देतील. आणि फार काय जगुनानाची घरं निघतील बाजूला. चला जगुनाची घरी
जुगुणाच्या घरी गेलो, ते नेते ना त्यांच्याच घरी गेलो. चला म्हणलं काय चाललंय बघू. त्यांच्या घरी गेलो. अण्णा त्यांनी या भावानी मला गटला मिठी मारली, त्यांनी बसवलं. ते म्हणजे चहा पिल्याशिवाय जायचं नाही. त्यांनी चहा पाजला आणि सगळं आशीर्वाद द्यायचा तो दिला आणि मी परत नरखेडला आलो. हे सांगायचं तात्पर्य काय, इकुरक्यांनी आपल्या पायात पडलेल्या बेड्या तोडून टाकलेल्या आहेत. इकुरक्यांनी आपल्या पायात पडलेल्या बेड्या तोडून टाकलेल्या आहेत. अरे वाळुजकर हो, देगावकर हो, तुम्ही तुमच्या पायात फुकटात पडलेल्या बेड्या कशाला ठेवल्यात? तोडून टाका, स्वतंत्र व्हा. आपला विचार एक आहे, आपण सगळे एक आहोत. आपण सर्जेराव पाटलाच्या विचारावर मानणारे लोक आहोत. आपण सगळे एक होऊ द्या. गट तट हे वाळूचे सगळ्या बाजूला करा. आपण मोठ्या मताधिक्यानं आपण एकत्र होऊ द्या. आपण आपला विकास करूया, आपल्या गावाला पुढे नेऊया, आपल्या भागाला पुढे नेऊया. पण तरी कोणतर म्हणतं नाही आम्ही त्यांच्याच पार्टीचं. कशाची पार्टी, काय करायची सांगा. मी परवा ह्यात गेलो, तिकडचे चव्हाण पुणेश्वर वगैरे तिकडे त्या भागात गेलो. धोत्रस्व फाटकी तिच्या त्याला घाटी मारल्या त्या. नाही आमची पार्टीच म्हणते. अरे काय राव, असं मलाच वाईट वाटलं. आमच्या वडिलांबरोबर त्यांनी काय काम केलेलं मी बघितलं. अशी मंडळी आहे. अहो एक व्हा, आपण एकत्र होऊ. मगा विश्वास ठेवून संतोष पाटील, उमेश पाटील, आलो अण्णा इथे विचारा शाजीराव पाटलांचा. जोपर्यंत आपला विचार, आपलं नेतृत्व तयार होत नाही, आपल्या नेतृत्वाच्या भागात आपण उभा राहत नाही, तोपर्यंत आपल्या भागाचा विकास होऊ शकत नाही. ही निवडणूक आपलं नेतृत्व तयार करायची निवडणूक आहे. ही निवडणूक तुमचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नाही मित्रांनो. म्हणून आज माझ्या विरुद्ध पालकमंत्र्यांना या ठिकाणी सभेला आणावं लागला. हाच माझा विजय आहे मित्रांनो. पालकमंत्री माझे मित्र आहेत, ते आमदार व्हायच्या आधीपासून माझे मित्र आहेत. आज ते काहीतरी बोलले असतील, परंतु निकाल लागले की पहिला खंड ते मलाच देणार आहे. काळजीच करू नका, बिलकुल काळजी करू नका. राहिलेलं ती म्हणजे नमडी देत नाही, तिने सांगितलं होतं असं म्हणा. नाहीतर लोक मतच टाकत नाही की अन्नाचा विकास, अन्नाचे कामं, अन्ना डिप्युटीशन पैसे आणते असं म्हणायला लागतंय. बरं मला पालकमंत्री तसं म्हणतो, तसं म्हणल्यावर तर तुम्हाला मतं पडतेच का बघा. तसं म्हणून सुद्धा तुम्हाला लोक मतदान देणार नाहीत. तुमच्या फसवेगिरीला लोक कंटाळले. तुम्ही उमेदवार नाही, ह्या ठिकाणचा समोरचा उमेदवार राजन बाबुराव पाटील हा जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे. दुसऱ्या नावाचा उमेदवार या ठिकाणी नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, आपण राजन बाबुराव पाटील यांना या निवडणुकी नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी जेवढं मताधिक्य तुम्ही उमेशला दिलं, जेवढं मताधिक्य तुम्ही राजू खरेला दिलं, तेवढं मताधिक्य त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे कारण असं आहे की आता गट तटाची निवडणूकच नाही. मी ह्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, ह्या स्टेजवर आज आपण वाढून त्याला सांगूया. तुमच्या घरातून सांगतो, अहो आपण सगळे एकत्र येऊया, आपण काम करूया, विकासाचे काम बघा. विश्वास ठेवून संतोष होत एकदा. तुमचा विश्वासघात होणार नाही ह्याची खात्री मी सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगतो. आज पालकमंत्र्यांनी आमच्या नरखेडमध्ये आले, सगळ्यांना सांगितलं तुम्हाला सिद्धेश्वराची शपथ आहे, तुम्ही ह्याला मत. अरे काय बी कशाला सांगता, सिद्धेश्वर माझा का तुमचा? उगीच काय बी टाकली राव. सिद्धेश्वर माझा आहे. त्या सिद्धेश्वराच्या आशीर्वादाचं जर मूर्तिमंत रूप असेल तर हा उभा आडवा सगळा संतोष पाटील जो आहे ना, तो त्या सिद्धेश्वराचाच आशीर्वाद आहे. आणि त्याच्याच आशीर्वादाने तुमच्या समोर बोलतोय आणि त्याचाच आशीर्वाद घेऊन तुमच्याकडे मतं मागतोय, मताचा आशीर्वाद तुमच्याकडे मागतोय. मला खात्री आहे तुम्ही मला तुमचं मताचं दान मला द्या. मी तुमचा हा नदीवरचा पूल असू द्या, सिना भगवतीचा कालवा असू द्या, 132 किमीचं सबस्टेशन असू द्या, हे सगळं केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि 7 तारखेला माझ्या चिन्ह धनुष्यबाण, आमच्या दगडेताईचे चिन्ह घड्याळ, ह्या दोन्ही चिन्ह ही 1 नंबरला आहेत. कुणाच्याही भूलतापाला बळू पडू नका. दुसरा उमेदवार आमचा नाही. कोण तर चुकून सांगत असेल की तो उमेदवार आमचा आहे, तो फसवून लबाडीनं घातानं आमच्या शिवसेनेच्या काही नेत्यांना त्यांनी ते चिन्ह मिळवलंय. त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. आम्ही ते पत्र काढले, ते तुमच्या समोर येईल. त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही.
संतोष पाटील, उमेश पाटील, आमदार राजू खरे यांचा उमेदवार ह्या दगडे ताई आहे. दगडे ताईंच्या घड्याळापुढं तुम्ही ते बटन दाबून त्यांना विजय करा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.